पेशन्स किंवा सहनशक्तीची खरी व्याख्या जेव्हा आपल्याला मुलं होतात किंवा आपण स्वतः जेव्हा आई बनतो ना, तर त्याच वेळी लक्षात येते किंवा तेव्हाच सिद्ध होते. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे आदित्यच्या सॉलिड फूड जर्नीचा डे 26 आणि आज मी त्याला पहिल्यांदा दिलेला आहे हा मॅश केलेला भात. आता मी काही भाताच्या वरचं पाणी किंवा पेस्ट दिलेली नाही. जो घरामध्ये नेहमी बनलेला भात आहे तोच मी थोडासा मऊ जास्त पाणी घालून शिजवलेला होता आणि गरम गरम भात थोडंसं पाणी घालून या पद्धतीने मी मॅश केलेला आहे. ही कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडीशी जाडसर वाटत असेल किंवा थोडी घट्ट वाटत असेल, टेक्स्चर तर जाडसर आहेच, परंतु ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाणी, फॉर्म्युला मिल्क किंवा ब्रेस्ट मिल्क ॲड करू शकता आणि हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे. आता या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की मी जेव्हा त्याला कॅरेट प्युरी दिली होती तर ती सुद्धा थोडीशी टेक्स्चर्ड दिली होती आणि हा भात सुद्धा आता थोडासा टेक्स्चर्ड आहे. आता हे या अगोदर जसं त्यांनी ॲपल, बनाना किंवा जे फ्रूट्स खाल्ले, व्हेजिटेबल्स खाल्ले, तर त्यावेळी त्याचा रिस्पॉन्स खूप छान होता आणि मला असं एक्सपेक्ट होतं की हे सुद्धा तो खूप छान पद्धतीने खाईल, परंतु झालं काही उलटच. त्याला खायचं तर नव्हतं. एक घास त्यांनी टेस्ट केला आणि त्यानंतर मात्र तो उघडायलाच तो तयार नव्हता. मला वाटलं होतं की या अगोदरप्रमाणे हातामध्ये चमचा दिला किंवा बोल दिला तर तो त्याबरोबर खेळेल किंवा त्याबरोबर तो खायला स्टार्ट करेल आणि मी त्या पद्धतीने ट्रायही केलं, पण तरीही त्याला ते काही खायचं नव्हतं. अर्थातच त्याला या काही जास्त टेस्ट नव्हती, पण तरीसुद्धा या अगोदर ही टेस्टलेस गोष्टी त्यांनी खाल्लेल्या आहेत आणि पण आज माहीत नव्हतं, त्याचा मूड नव्हता की काही. तो एकतर झोपेतून उठल्यानंतर मी बऱ्याच वेळाने त्याला हे देत होते. असंही नव्हतं की त्याला भूक लागली नव्हती, भूकही लागलेली होती, परंतु त्याला हे खायचं नव्हतं. मग त्यानंतर मी त्याला त्याच्या फूड ट्रेवरती थोडंसं हे जे भाताचं मॅश बनवलेलं आहे तर ते टाकलं. मला वाटलं की त्याच्यासोबत खेळत तो खाईल. त्यानंतर जेव्हा हातामध्ये चमचा दिला तर त्यानंतर तो हाताने या पद्धतीने तो खायला स्टार्ट झाला. पण ते जे खाणं होतं ते खूप कमी होतं आणि हा स्टीलचा चमचा लागेल असं मला वाटत होतं. त्यानंतर मी पुढे त्याला एक सिरॅमिकचा चमचा सुद्धा त्याच्या हातामध्ये दिला की जो त्याला लागत नव्हता आणि तो जेव्हा त्याने तोंडामध्ये घालून खायला लागला तर त्यावेळी हार्डली त्याने एक 5-6 चमचे हे जे काही भाताचं मॅश केलेलं होतं तर ते त्याने खाल्लं. पण तरीही जर आधेमध्ये चमचा पडला तर परत त्याचा रडायचं चालू होतं, परत हातामध्ये तो चमचा घेऊन तोंडात घालायचं चालू होतं. तो चमचा तोंडात घालत असताना मध्येच मी त्याला भरवत होते. तर असं काहीसं स्ट्रगल खूप जास्त चालू होतं. आत्तापर्यंत म्हणजे या 26 दिवसामध्ये कधीही मला त्याला भरवताना एवढा त्रास झाला नाही किंवा एवढे पेशन्स ठेवावे लागले नाहीत जेवढे आज ठेवावे लागले. आणि म्हणूनच असं वाटलं की पेशन्स ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला आपली मुलंच शिकवतात. बाकी कोणत्याही गोष्टी किंवा कितीही मोठ्या गोष्टी घडल्या तरी ही जी सहनशक्ती आहे ही अगदी विचार करण्याच्या पलीकडची आहे. आणि आज माझं सुद्धा असंच काहीतरी झालं होतं. काहीतरी करून त्याला खायला द्यायचं होतं, पण हे करत असताना मला इतर जो काही ऑप्शन आहे, मोबाईलचा असेल किंवा जबरदस्ती रडवत त्याला खाऊ घालायचं नव्हतं आणि म्हणून हे थोडीशी मेस किंवा थोडीशी ही जी काही त्याची मस्ती आहे तर ही मी थोडी सहन केली आणि त्यानंतर त्याला हे खायला दिलं. तर असं काही होतं आजचं फीडिंग सेशन.